Friends, a very good morning to all. Today we are going to talk about the paper Cooperative Development in India. In this paper, the most important topic is the progress and challenges of cooperatives in India since 1991. Friends, myself, Dr. Praveen Babar, Assistant Professor, Department of Business Economics, Dhananjay Rao Gadgil, College of Commerce, Satara. So, friends, let's discuss with the topic of progress and challenges of cooperatives in India since 1991. Friends, this lecture is divided into four important points. So, first point is the introduction. मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण या लेक्चरला सहकारी चळवळीची जी काही प्रगती आहे त्या प्रगतीची प्रास्ताविक म्हणजेच प्रस्तावना यामध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज दी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ दी कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट्स. मित्रांनो, या दुसऱ्या भागामध्ये आपण सहकारी चळवळीची जी प्रगती आहे त्या प्रगतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ती नेमकी या भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या भागामध्ये या पॉइंट्समध्ये दोन सब घटक आहेत, ते म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची सहकारी चळवळीची प्रगती आणि स्वातंत्र्यानंतरची सहकारी चळवळीची प्रगती. सो these points divided into two sub points. First is the progress of before independence era and progress of cooperative development after independence era. So friends, third important point is the progress of cooperative development since 1990 1951 to 1991. मित्रांनो, यानंतरचा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सहकारी चळवळीची जी काही प्रगती आहे ती प्रगती 1951 पासून ते 91 पर्यंत कशी झाली हे आपण या पॉइंटच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि in the last point we will discuss about the conclusion. या शेवटच्या पॉइंट्समध्ये आपण या सर्व लेक्चरचा जो सारांश आहे तो सारांश आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Friends, the part of introduction is the cooperative society can be defined as an autonomous association of the persons united voluntary to meet their common economic, social and cultural needs and aspirations through the jointly owned and democratically controlled enterprises. Friends, in the India is an agricultural country and laid the foundation of the world biggest cooperative movement in the world. So the needs for profitability is balanced by the needs of the members and wider interest of the community. The cooperative movement was started by workers sections of the society for the protection its members from the clutches of profit hungry businessmen. This is the very important point, friends. The
cooperative movement was started by the weaker section of the society for the protection its members from the clothes for profit hungry businessmen. Here we are going a brief summary of cooperative movements and cooperative progress in the India of the general awareness. मित्रांनो, या सहकारी चळवळीची भारतामधील जी प्रगती आहे त्या प्रगतीचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून येतं की खरं तर 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर हा ब्रिटिशांनी केला. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिश काळातील जी कूटनीती होती या कूटनीतीचा भारतातील लघु व कुटीर उद्योग मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे भारतातील सहकारी चळवळीची जी प्रगती आहे त्या प्रगतीची माहिती आपल्याला यामध्ये घेता येईल. मित्रांनो, पाश्चिमात्य देशात होणाऱ्या सहकाराचे पडसाद हिंदुस्थानात सुद्धा दिसू लागले होते आणि पाश्चिमात्य देशापेक्षा हिंदुस्थानाला खऱ्या प्रकारे म्हणजेच भारताला सहकाराची गरज आहे आणि भारतीय नागरिकांना त्याची अत्यंत गरज आहे अशी भावना भारतामधील अतिशय मोठ्या विचारवंतांची झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, भारतामध्ये जे विचारवंत होते त्या विचारवंतांना असं वाटू लागलं की भारतामध्ये सुद्धा सहकाराची आवश्यकता आहे. याचाच परिणाम म्हणून सुरुवातीला न्यायमूर्ती गोविंद रानडे आणि सर विल्यम बेडर यांनी शेतकऱ्यांना कमी व्याज दराने व योग्य अटीवर कर्ज मिळावे या हेतूने सुरुवातीला भारतामध्ये ही एक कर्ज देणारी संस्था उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. भारतामधील या सहकारी चळवळीच्या विकासामध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाहीचा स्वीकार करून नियोजनाच्या द्वारे सहकारी चळवळीची भूमिका व त्याचा परिणाम अतिशय चांगल्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे या धोरणाचा स्वीकार भारताने करावा आणि सहकाराच्या माध्यमातून लोकांचं गोरगरीब जनतेचं मोठ्या प्रमाणावर फायदा व्हावा, त्यांना एकत्रित येण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा यासाठी या सहकारी चळवळीला पाठबळ देण्याचं काम या भारतातील काही ज्येष्ठ समाजसुधारक होते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. फ्रेंड्स, the cooperative society can be defined as an autonomous association of the persons united voluntary to meet their common economic, social and cultural needs and aspirations through the jointly owned and democratically controlled enterprises. India is an agricultural country and the lead of the foundation of the world's is the biggest cooperative movements in the world.
The need for profitability is balanced by the needs of the members and the wider interest of the community. The cooperative movement was started by the weaker section of the society for protection its members from the clothing for profit hungry businessmen. So friends, hereby the summary of the this cooperative movements is the सहकारी चळवळीचा विकास हा मोठमोठ्या जमीनदाराकडून मोठमोठ्या शेतकरी वर्गाकडून हा छोट्या छोट्या शेतकऱ्यावर अन्याय जो होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामीण भागातील काही शेतकरी एका सहकाराच्या भावनेने एकत्र विचारित करून सामूहिकरित्या प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांचा हा मुख्य हेतू असतो की सर्वांचे कल्याण हाच त्यांचा मुख्य हेतू असतो आणि त्याच मुख्य हेतूने ते प्रयत्न करत असतात. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सहकारी चळवळीचा जो पाया आहे तो पाया 20व्या शतकाच्या सुरुवातीला रोवला गेला आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये या सहकाराचा उगम होण्याची सुरुवात झाली आणि 1904 मध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट पास करण्यात आला आणि यातूनच सहकारी चळवळीचा जो विकास आहे तो विकास भारतामध्ये पाय रोवण्यास सुरुवात झाली. या सहकारी चळवळीच्या विकासाच्या माध्यमातून आपल्याला भारतामध्ये या सहकारी चळवळीच्या विकासाच्या किंवा प्रगतीचा अभ्यास करताना एकूण त्यामध्ये 2 टप्पे असलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने हे 2 टप्पे तर स्वातंत्र्यापूर्वीचा जो सहकाराचा विकास आहे म्हणजे भारत देशाला आपल्याला स्वातंत्र्य 1947 रोजी मिळालं. 1947 पूर्वीची देशाच्या सहकाराची प्रगती आणि 1947 नंतरची देशातील सहकाराची प्रगती हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास आपण सविस्तरपणे आता करणार आहोत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड is divided into 2 parts. The first part is the friends historical background of the cooperative movements is divided into 2 parts. First part is the progress of before independence era. Friends, the cooperative movement in India was started in the beginning of 20th century. At that time, the major aim in establishing cooperative society was supply cheap credit and protect them from exploitation by the money lenders. The idea of cooperation and its instinct it well known to Indians.
The importance of cooperation is very well defined and explained in the ancient Indian culture. The संत वचना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत clearly explains the importance of and essential of cooperation. Therefore, the basic origin of cooperation movement in India clearly shows that the seeds of cooperation movement was showed in also Maharashtra. The middle class people of the Maharashtra established in India's first cooperative credit society named as शेतकरी अन्नधान्य मंडळ शेतकरी अन्नधान्य मंडळ at Baroda on 15th February 1889. The government was also protect the cooperative movements by passing the first cooperative law in India 1904. The government has given the permission of established bank by passing the Improved Cooperative Society Act 1912. Therefore, the law was passed regarding cooperative movement in the 1904 and 1912 were the most important law in the pre-independence era. मित्रांनो, भारतात मध्ये सुरुवातीला या सहकारी चळवळीची प्रामुख्याने जी सुरुवात आहे ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा संमत करून झाली. नंतरच्या काळामध्ये अनेक टप्प्यामधून सहकारी पतपुरवठा चळवळीचा विकास होत गेला. सन 1904 पासून सहकारी चळवळीच्या प्रारंभाला सुरुवात झाली तरी यापूर्वी सुद्धा 1875 पासून यासाठी प्रयत्न झाले होते. 1870 ते 1903 या कालावधीत सहकारी चळवळ सुरू करण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलण्यात आली होती. 1904 आणि 1912 मधील सहकारी कायद्याने या चळवळीला योग्य दिशा मिळाली. सन 1947 पर्यंत अनेक टप्प्यांच्या मधून सहकारी चळवळीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु 1947 नंतरच्या काळात भारत सरकारने नियोजनाच्या माध्यमातून ही चळवळ राबवण्यावर भर दिला आणि या चळवळीला प्रेरणा देऊन या चळवळीचा विकास करण्याचा प्रयत्न भारत सरकारने नियोजनाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचा जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो भाग म्हणजे प्रोग्रेस आफ्टर इंडिपेंडन्स इरा, म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळीची प्रगती किंवा विकास कसा झाला या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रोग्रेस आफ्टर इंडिपेंडन्स इरा cooperative developments. Friends, after the independence and after the establishment of national government in
inspiration was got for cooperative movements in a developing country like India. There is underutilized manpower and unexplo- unexploited nature resources. For unutilized the above factors more effectively, cooperation was has to play a major role as per the in article of Indian Constitution 36 and 51. Friends, cooperation, on the other hand, it is the voluntary association of the persons formed on the basis of equality and by the common economics urge for the overcoming individual weakness by the pooling their resources. The problems like poverty and inequality is solved to help of the mutual helps. Friends, cooperation is the voluntary act and not at all compulsory thinking. So, also according to Mr. House, in India, cooperative development has been growing on the basis of compulsions and their basis has the changed in a democratic setup. मित्रांनो, या स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भारतातील सहकारी चळवळीची प्रगती ही अत्यंत व्यवस्थितपणे म्हणजेच नियोजनाच्या माध्यमातून सुरू झालेली आपल्याला दिसून येते आणि नियोजनाच्या माध्यमातून देशातील सहकारी चळवळीचा विकास करणे हे प्रामुख्यानं या देशातील सरकारचं कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा भाग म्हणजेच स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सहकाराची जी प्रगती आहे ती कशा पद्धतीनं झाली आहे हे आपण पाहणार आहोत. तर So friends, in the part of concluding this lecture, we can say the government has also promoted the cooperative movement by the passing the first cooperative law in the year 1904. The government has given the permission to the establishment bank by the passing the Improved Cooperative Society Act in 1912. Therefore, the law passed regarding cooperative movement in the year 1904 and 1912 were the most important law in the pre-independence era. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीची पाळेमुळे घट्ट रोवण्यास सुरुवात झाली आणि ही रोवत असताना आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल की 1904 मध्ये भारतामध्ये सहकारी चळवळीचा जी खरा पाया आहे तो 1904 मध्ये रचला गेला आणि त्यानंतर 1912 मध्ये सुद्धा
एक सहकारी चळवळीचा कायदा पास करून सहकारी चळवळीला खऱ्या अर्थानं महत्त्व देण्याचं काम या कायद्याने करण्यात आलं आणि हळूहळू तसंच टप्प्याटप्प्यानं सहकारी चळवळीचा विकास या कालावधीमध्ये होत गेला. तर द पार्ट ऑफ कन्क्लुडिंग वी कॅन से दी मोस्ट important part in this lecture. Today we discuss the progress of the cooperative development in before independence and after independence. So friends, मित्रांनो, या नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण स्वातंत्र्यानंतर सहकारी चळवळीची प्रगती कशी होत गेली ही आपण सविस्तरपणे या पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. कारण स्वातंत्र्यानंतर भारताने नियोजनाच्या माध्यमातून सिस्टमॅटिक पद्धतीने सहकारी चळवळीच्या विकासाला किंवा प्रगतीला चालना देण्याचं काम हे नियोजनाच्या मार्फत चालू केलं. हे आपण पुढच्या लेक्चरला सविस्तरपणे पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, विल स्टॉप हियर. देन थँक यू.